आजचा विषय जरा गंभीर आहे, पण तितकाच गरजेचा आहे. आपण एक उदाहरण घेऊया. विशाल पुण्यात राहणारा 28 वर्षाचा तरुण खाजगी कंपनीत नोकरी करतो. एक दिवस त्याच्या आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागतं आणि 15,000 रुपयाची तातडीची गरज निर्माण होते. बँकेचं लोन यायला आठवडा लागेल आणि विशालकडे तितका वेळ नसतो. नेमकं त्याच वेळी इंस्टाग्रामवर जाहिरात दिसते, झटपट लोन, फक्त 5 मिनिटात खात्यात पैसे. तो ॲप डाउनलोड करतो, आधार पॅनचा फोटो टाकतो आणि 10 मिनिटात खात्यात पैसे येतात. पण 15,000 ऐवजी फक्त 12,000 येतात, कारण 3,000 आधीच प्रोसेसिंग फी म्हणून काटलेले असतात. हे पहिलं डोक्याचं चिन्ह. पण गरज मोठी असल्यामुळे विशाल याकडे लक्ष देत नाही. खरी अडचण सुरू होते परतफेडीच्या वेळी. 7 दिवसात 15,000 परत करायचे असतात, पण इंटरेस्ट आणि लेट फी मिळून रक्कम 22,000वर जाते. इतके पैसे नसल्यामुळे विशाल दुसऱ्या ॲपवरून लोन घेतो, पहिलं लोन फेडण्यासाठी. आणि इथून सुरू होतो खरा लोन ट्रॅप. एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज, दुसरं फेडण्यासाठी तिसरं. काही महिन्यातच विशाल 8 ते 10 वेगवेगळ्या ॲप्सच्या जाळ्यात अडकतो आणि मूळ 15,000चं कर्ज 1.5 लाखाच्या पुढे जातं.